अमोल सर हे पण लावा ना प्लीज. हे मला सांगा ना त्या फ्रेम मध्ये येत असेल मी तसं बाजूला सर. तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना, मतदारांना नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी घटना तयार झाली त्याचा आपण स्वीकार केला आणि 51 सालापासून ह्या देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या आणि राजा हा मतपेटीतून जन्माला येणार याची परंपरा सुरू झाली, जी परंपरा कधी खंडित झाली नाही. काही वर्ष देशात निवडणुका झाल्या नाहीत. एखाद्या महानगरपालिकेमध्ये काही टेक्निकल कारणाने झाली नसेल, पण देशाची निवडणूक झाली नाही, राज्याची निवडणूक झाली असं कधी झालंच नाही. संपूर्ण जगामधली एवढं मोठं पॉप्युलेशन, एवढी मोठी लोकसंख्या असतानाही अतिशय सुरळीतपणे चालणारी ही लोकशाही आहे. मी आपल्या सगळ्यांना या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की काही करून मतदान करा. म्हणजे माझ्याकडे आज रेग्युलर येणारे ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर ते मला भेटायला, नमस्कार करायला आले, मतदान करतील आणि मग कुठे जायचं तिथे जातील. असं काही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रसंग असेल तरी तो आटपून किंवा मतदान आटपून मतदान मात्र पूर्ण केलं पाहिजे. माझ्या घरातल्या प्रत्येकाला हा आग्रह मी केला आहे, मतदान जो नाही करणार त्याने उद्यापासून माझ्या यायचं नाही. आपल्या सगळ्यांना खूप मतदानासाठी शुभेच्छा. दादा, तुम्ही कोथरूड अक्षरशः पिंजून काढलात डे 1 पासून, प्रचाराच्या दिवसापासून ते अगदी शेवटपर्यंत. कसा हा सगळा अनुभव होता? आज मतदानाचा दिवस आहे, तुम्ही स्वतः मतदान करणार आहात, त्या भावना कशा आहेत? मी निवडून आल्याच्या दिवसापासूनच म्हणजे अगदी लगेच दिवाळी आली. दिवाळीत लोकांच्या घरोघर जाणं, आपली जी परंपरा आहे की एकमेकाला भेटवस्तू देणं, इथून सुरुवात करत 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 जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला संस्कार दिला की राजकीय क्षेत्रात तुम्ही जरी गेलात तरी राजकीय क्षेत्रात जाऊनही तुम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं आहे. अनेक माध्यमांपैकी हे प्रभावी माध्यम आहे, एवढंच. तर तो संस्कार घेऊन रोज काम, रोज सेवा प्रकल्प, या सेवा प्रकल्पांची आता तुमच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियातून मांडणी केली तर एखाद्याच आचारसंहिता भंग होईल किंवा मी माझी स्तुती केली, माझ्यासाठी लोकांना फेवरेबल केलं. मोठी यादी आहे आणि त्याची व्हरायटी आहे आणि मी ती मतदानासाठी करत नाही. आय एम कन्व्हिन्स फॉर दॅट. परिणामी मला प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार फार कमी करावा लागला. खूप लोक वस्त्या वस्त्या, कॉलनी निर्माण झाले की ते म्हणाले आम्हीच उमेदवार आहोत. त्यामुळे मी खूप प्रवासही केला. जतला गेलो, सांगलीला गेलो, इचलकरंजीला गेलो, कोल्हापूर माझं होमटाऊन आहे तिथे 2 विधानसभांसाठी गेलो. पण इथेही मात्र प्रचार फेरी असेल, भेटायला गेल्यानंतर बॉडी लँग्वेज पण जाणवत होतं की लोकांसाठी तुम्ही काही केलं तर लोकांना त्याची जाणीव आहे. 2019 पेक्षा 2024 ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 2019ला कोथरूडसाठी नवीन होता, पण आता ही दुसरी टर्म आहे तुमची, तर काय वेगळे पण जाणवतं? 19ला मुळात काय झालं की इतक्या 11th अवरला आयत्या वेळेला मला सांगितलं आणि त्याची जी 6 महिने, 8 महिने, वर्षभर आधी तयारी करावी लागते जी मला आता करता आली. त्यामुळे भौगोलिक सीमा माहिती नाही. ठीक आहे, मी राज्याच्या 8 खात्याचा मंत्री होतो, राज्याचा अध्यक्ष होतो. कोथरूडमध्ये इतका वेळ कशाला घालवेल? आणि त्यावेळेस सगळं नवीन होतं. थोडं स्थानिक आमदाराला डावलून दिलं याचा एक रोष होता, थोडा जातीचा रोष होता, थोडा बाहेरून आले असा रोष होता. त्या तुलनेमध्ये 5 वर्षामध्ये हे सगळ्याला जिंकण्यामध्ये मी यशस्वी झालो. कधीच मी बाहेरचा नव्हतो, कारण मी 2 टर्म म्हणजे 12 वर्ष पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार होतो. त्याचं नावच पुणे आहे. पण तरी म्हटलं गेलं मी ते सगळं प्रेमाने व्हॅनिश करण्यात यशस्वी झालं. तर ह्यावेळची निवडणूक मला खूपच सोपी होती, म्हणून तर मी खूपच प्रवास केला. आठवड्याला 1-2 मतदारसंघात मी गेले महिन्याभर केलेच आणि ह्या आठवड्यात कोल्हापूरची 2 करून आलो. मतदानाची प्रचाराची सांगता झाल्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात, हाणामारीच्या असतील किंवा पैसे सापडल्याच्या घटना असतील. याकडे कसं बघताय तुम्ही, ज्या राज्यभरामध्ये सगळ्या घटना घडलेल्या आहेत? असं आहे की
सगळ्याच घटनांमध्ये तथ्य नाही असं म्हणता येणार नाही. त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल. पण एक अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला, सांस्कृतिक परंपरेला काळीमा फासणारं महाराष्ट्राचं राजकारण चाललंय की ज्या राजकारणामध्ये आपण समोरच्याला नामोहरम करताना त्याला आयुष्यातून उठवतो हे आपल्या लक्षात येत नाही. कारण त्यामुळे खूपशा घटना अशा आहेत की ज्यामध्ये तथ्य काहीच नसतं, तो तयार केलेला सापळा असतो. त्या सापळ्यात अडकायचं नाही असं ठरवणारा राजकारणी सुद्धा कधी कधी अनवधानाने त्याच्यात सापडतो. पण तो इनोसंट असतो, तो निरागस असतो. कोण काय योजना करतोय त्याला माहित नसते. कालही विनोद तावडेंच्या बाबतीत हेच झालं. हो, म्हणजे विनोदजी आणि मी 77 पासून एकमेकाला ओळखतो. आम्ही विद्यार्थी परिषदेत खांद्याला खांदा भिडून काम केलं आहे. विनोदजींना ओळखतो, विनोदजीच्या पूर्ण कुटुंबियांना ओळखतो. या कुटुंबाने कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार करण्याचा, अपहार करण्याचा कधी विचारच केला नाही. स्वतः विनोदजींनी आयुष्यातली 10 वर्ष तरुणपणातली ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये बी झाल्यानंतर 10 वर्ष विद्यार्थी परिषदेसाठी पूर्ण वेळ दिली की जी पूर्णवेळ परंपरा ही भगवं परिधान न केलेली पण संन्यासी परंपरा असते. त्यात पगार घ्यायचा नसतो, कुठेही काम करायला जायचं आपण ठरवायचं नसतं, घरोघर जेवायचं असतं, नाही घरोघर जेवण मिळालं उपाशी राहायचं असतं. बरोबर 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 10 वर्ष या माणसाने काम केलं. महाराष्ट्राचं सरचिटणीस झाले, अनेक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता झाले, आमदार, मंत्री, आता अखिल भारतीय सरचिटणीस. ह्या माणसाकडून असं कसं काय घडेल? त्यामुळे याच्यावर कोणाही सामान्य माणसाचा विश्वास नाही. दिसताना दिसतंय. आता 5 कोटींनी सुरुवात झाली, कुठे 5 कोटी सापडले? म्हणजे मुळात त्यांच्याशी संबंधितच नाही ती अमाऊंट, पण समजा असेल तर ती 5 कोटी कुठे आहे? आता विनोद तावडेने, आणि करणारच आम्ही, आता विनोद तावडेने सगळ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा का? त्यामुळे आपण एखादी घटना करत असताना आपण काचेच्या घरात राहतो. दुसऱ्यावर दगड मारताना आपल्याही घरावर दगड पडू शकतो असा विचार आपण केला पाहिजे. विनोदजींच्या निमित्ताने मी ही खंत व्यक्त करतो. मी अनेक वेळा व्यक्त केले की महाराष्ट्रातल्या सगळ्या पार्टीच्या ज्येष्ठांनी तिथे बसून आचारसंहिता करा ना. काय बोलता तुम्ही? गल्लीतली पोरं नाही बोलत एकमेकाला असं. दादा, याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात की हा वाटप एक भाग झाला, पैशांचा वाटप असे आरोप झाले, अनेक नेत्यांवर हल्ले सुद्धा झाले, अनेक कार्यकर्त्यांवर, उमेदवारांवर हल्ले होत चालले. कुठेतरी हे चित्र बदललं जात आहे असं वाटतंय? मी 5 वर्षापूर्वी अचानक सत्तेमध्ये बदल झाला असं मी तर राज्याचा अध्यक्ष होतो. डोळ्यासमोरून सरकार गेलं. 105 अधिक 56 161 प्लस 29 अपक्ष 190 तरी गेलं सरकार. त्या दिवसापासून एकमेकावर बोलावं म्हणजे काय बोलावं? कोणी महाराष्ट्रातल्या नेत्यांना काही म्हणणार आहे की नाही? यांच्यावर बहिष्कार टाकणार आहे की नाही? रोज उठायचं आणि सकाळी सकाळी सुरू करायचं, याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप. मग आरोपांची काही भाषा आहे. आणि त्यामुळे आताच तो ह्या कालच्या घटनेच्या निमित्ताने म्हणत नाही ना, मी तुमच्यासमोर अनेक वेळा बोललो आहे की एकत्र बसा बाबा, आचारसंहिता तयार करा, व्यवहाराची आचारसंहिता तयार करा. एक शेवटचा प्रश्न दादा, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना कोथरूडमधून जवळपास 71,000चं लीड, 74,000चं लीड मिळालं होतं. तोच विश्वास घेऊन तुम्ही या निवडणुकीत देखील उतरला आहात. कोथरूडकरांची साथ तुम्हाला यावर्षी सुद्धा लाभेल असा विश्वास वाटतो? मुरलीधरांना मोहोळ यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 74,400 मार्जिन मिळालं. हे महाराष्ट्रातलं 5वी विधानसभा आहे. 3 बोरिवली लोकसभेत आहेत, 4थी चिंचवड आणि 5वी आहे. एवढं मार्जिन सर्वपक्षीय कुठल्याच विधानसभेत मिळालं नाही. ज्या दिवशी उमेदवारी मिळाली त्या दिवशी मी मुरलीधर अण्णा आणि मेधाताई, आमचे अध्यक्ष डॉक्टर बुटाला, आमचे उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर आणि सगळ्यांनीच म्हणून संकल्प केला, यात एक मताची भर नाही पडली तर मग आपण विजयी झालो असं आपण नाही म्हणायचं. तर माझी खात्री अशी आहे की 74,400 आम्ही क्रॉस करणार. हिंदी में भी थोड़ा सा आज बड़ा दिन है महाराष्ट्र के लिए, सभी लोग आप भी उम्मीदवार हैं, कैसा है, क्या कहेंगे? नहीं, मैं आपके माध्यम से सारे नागरिकों को, मतदारों को ये कहूंगा कि इतने बड़े देश में सालों तक चुनाव होते रहना, ठीक है, बीच में 2 साल गए 75 से 77 जहां इमरजेंसी लगी, लेकिन चुनाव 5-5 साल हुए ही नहीं.
ऐसा कभी देश में हुआ नहीं। तो ये बड़ी लोकशाही प्रस्तावित हुई है, उसका हम आदर करें। उसमें एक ही कमी है कि वोटिंग परसेंटेज कम होता है। तो आज वोटिंग परसेंटेज हेवी करके, मेरा तो कोटपुर विधानसभा के बारे में विश्वास है, आंकड़ा बताना ठीक नहीं रहता है क्योंकि वो क्रॉस नहीं हुआ तो अरे भाई आपने क्रॉस नहीं किया तो, लेकिन मैं अभी एनवलप में पैक करके आपको देता हूँ, शाम को मिलेंगे, वो आंकड़ा क्रॉस नहीं करेंगे तो चुनाव लड़ने में कोई मजा नहीं। तो अभी लोकशाही प्रस्तावित हुई है, उसमें वोटिंग परसेंटेज बढ़ना चाहिए। वोटिंग पर एक बड़ी खामियां है अपने इस सिस्टम में, लगभग हर बूथ पे 20%, नॉट लेस देन दैट, नाम अस्तित्व में नहीं है। जो मैंने लोकसभा में बहुत मुझे 3 बूथ दिए जाते हैं, उस पर एक प्रयोग किया तो 1000 में से 800 ही रहते हैं। तो परसेंटेज हम 1000 पर निकालते हैं, परसेंटेज 800 पर निकालना पड़ेगा। तो ये तो बड़ा विषय है। लेकिन अभी आज लोगों ने जैसे 800 में से भी 90% लोगों ने वोट किया, क्योंकि अस्तित्व में नहीं है तो वोटिंग कैसा करेंगे। तो आपके माध्यम से यह आह्वान करूंगा कि वोटिंग परसेंटेज बढ़े, ज्यादा से ज्यादा लोग आए और वोट करें, आप अपील करेंगे? तो सुबह जल्दी करें, एक बार दोपहर होती है तो स्वाभाविक रूप से अपने अपने निजी काम निकलते हैं, फिर थोड़ा कंटाला भी करते हैं हम लोग। तो ये हमारा प्रयत्न है। हमने 20-25 एनजीओज को भी इंस्पायर किया है कि वो कुछ लोगों को इंसेंटिव दे कि भाई आप सुबह 7 से 11 बजे तक वोटिंग किए तो हम कॉफी आपको पिलाएंगे, ये इस फॉर एनकरेजमेंट। दादा, एक सवाल विनोद तावड़े जी से, आपके कलीग रहे हैं, आपके साथ काफी काम किया उन्होंने, जो हुआ कल उस पे आप कैसे देखते हैं? क्या कलीग नहीं, हम एक दूसरे के घर के बेटे हैं, 77 से जानते हैं। केवल विनोद जी को नहीं, विनोद जी के घर के हर व्यक्ति को जानते हैं, रिश्ता है। जिसने अपने जीवन में 10 साल बिना वेतन संगठन के लिए दिए, संगठन ने जहां का आखिरी में वो दिल्ली में रहे, दिल्ली संगठन मंत्री थे, फिर एमएलसी रहे, विरोधी पक्ष नेता रहे, मंत्री रहे। तो ऐसा उनके हाथ से या उनसे होगा ही नहीं, बिल्कुल होगा नहीं। लेकिन कुल मिलाकर महाराष्ट्र की राजनीति में एक ऐसा निचला स्तर पकड़ा है कि जिसमें बोलने की कोई तमीज नहीं। एक दूसरों को अड़चन में लाते वक्त हम उनको जिंदगी से उठा रहे हैं, नॉट ओनली फ्रॉम पॉलिटिक्स तो चलता रहता है भाई, जिंदगी से उठा रहे हैं आप लोग। तो इस पर हमारे मित्र कोई विरोधी पक्ष पूछेंगे शुरुआत किसने की? शुरुआत किसने की? ढूंढो भाई, एक बार साथ में बैठो, ढूंढो। जिसको कहते हैं कि ताली एक हाथ से बजते नहीं, मान्य है ना, ताली एक हाथ से बजते नहीं। चलो, हमारे भी किसी नेता की होगी इसमें सहभागिता, सब मिलकर बैठो और लोगों ने भी अब तय करना पड़ेगा। इस प्रकार की गंदी बातें पब्लिकली करना हम सहन नहीं करेंगे। एक आरोप सुप्रिया सुले जी पे भी लगा कल। हाँ? सुप्रिया सुले जी पे भी एक आरोप लगा कल, काफी गंभीर, बिटकॉइन से रिलेटेड है। उनकी ऑडियो क्लिप भी कल से वायरल हो रही है सोशल मीडिया पे, उसको आप कैसे देखते हैं? जिसकी अपने को जानकारी नहीं उस पर टिप्पणी करना ठीक नहीं। तो ऐसी घटनाएं महाराष्ट्र में इस बार ज्यादा घटी है। एक दूसरे पर आरोप लगाना, फिर पैसे के मामले, फिर एक दूसरे पर हमला, इस सारे की चुनाव आयोग ने ठीक इंक्वायरी करनी चाहिए। चुनाव आयोग ने इसको छोड़ना नहीं चाहिए, क्योंकि लोगों को जब ऐसा लगता है कि इसका अंतिम रिजल्ट मिला और किसी को शिक्षा हुई, तो ही जाकर आगे जाकर उसका डर निर्माण होता है। कानून का डर तभी निर्माण होता है कि जब जो गुन्हा करता है उसको शिक्षा होती है। आता बारामतीत काय होईल? म्हणजे सगळ्यांचं लक्ष तिकडेच आहे। काय म्हणजे ह्यासाठी कोणी भविष्यकाळ लागणारच नाही की अजितदादा विजय होतील, खूप हेवी मार्जिने विजय होतील। अजितदादांनी जे काम केलं आहे त्या कामाला तोड नाही। बारामती हे एक तालुका केंद्र आहे, पण त्या तालुका केंद्रातली डेव्हलपमेंट आपण जर पाहिली तर आपण थक्क होऊन जातो। आणि त्यामुळे लोकांना एवढं कळतं। लोकसभेमध्ये त्यांना असं वाटलं की बा पवार साहेबांची मुलगी उभी आहे, म्हणून त्याने एखादं पवार साहेबांची मुलगी आणि अजितदादा, पवार साहेबांची मुलगी आणि अजितदादांची बायको, त्यात पवार साहेबांच्या मुलीला जास्त वेटेज दिलं असेल। पण आता अजितदादा की अजितदादांच्या भावाचा मुलगा, त्याच्यामध्ये लोक अजितदादांनाच प्रेफरन्स देतील। लोकांना माहिती आहे की ते भविष्यात अजून एक 10-20 वर्ष राजकारणात आहेत, त्यांची उंची राजकारणात वाढत जाणार आहे, त्यांच्याकडून निधी येणार आहे, विकास होणार आहे। पर्सनल अटेन्शन त्यांचं लोकांकडे आहे, ते महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकांकडे आहे। नावाने ओळखतात,
कामं करतात, कामं सांगितली तर करून उलटा फोन करतात. त्यामुळे काही शंका नाही. सकाळीच चंद्रकांत दादा युथ यांनी मतदान केलेलं आहे. दादा काय उत्साह पाहतो? लोकसंख्या असणारा जवळजवळ 99% आसपास मतदान असणारा देश सातत्याने 51 पासून निवडणुका झाल्या नाहीत असं कधी झालंच नाही. लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका झाल्या. जगामध्ये अतिशय व्यवस्थित ही लोकशाही आहे. आणि मग वोटिंग पर्सेंटेज 1000 इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मत कोणाला द्यायचं हा इतका बायकोने कोणाला बदनाम आव्हान करेन. राज्यात काय परिस्थिती राहील? किती जागा पर्सेंटेज वाढल्यामुळे वाढीव टक्का नेहमी बीजेपीच्या माहितीच्या बाजूने असतो. तो 48-50 धरून ज्या निघालेल्या फिगर आहेत त्या 160 ब्रँडेड आहेत. म्हणजे कमळाच्या चिन्हावरच्या, दर्शवण्याच्या चिन्हावरच्या, लढाईच्या चिन्हावर. त्या व्यतिरिक्त अपक्ष बोनस आहे. 144ला असं राज्य येतं, 160 ब्रँडेड आहे. त्यामुळे वाढीव टक्का हरियाणासारखा टक्का वाढला. माझ्या कोथरूड मतदारसंघामध्ये 4,40,000 मतदार, 1% वाढला की 4,000. 10% वाढलं तर 44,000 वाढलं. माझी खात्री आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा मार्जिन देखील 23 ला होईल. मतदानाचा विक्रम आम्ही करणार. विनोद तावडे हे तर आमच्या पार्टीमध्ये एक चांगलं आहे की देवेंद्रजी पुढे मुख्यमंत्री झाले, एकनाथजी मुख्यमंत्री झाले, पण ते कोणी नेत्याने जो घेतलेला निर्णय आहे तो काही विचार करून घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे याही वेळेला कोण मुख्यमंत्री होईल हे दिल्ली होती. दादा विनोद तावडेंवर काल आरोप करण्यात आला ते पैसे वाटप पूर्ण आरोप खोटा आहे. सापळा रचला गेला. विनोदजींना मी 77 पासून ओळखतो. आम्ही दोघे केवळ मित्र नाही आहोत, कार्यकर्ते नाही आहेत, नेते नाही आहेत. आम्ही एकमेकांच्या घरातली मुलं आहोत. एकनेक माणसांमध्ये 10 वर्ष आयुष्यामध्ये ज्याला म्हणतात की अर्थकारण, व्यवसाय, नोकरी न करता सातत्याने विद्यार्थी परिषद, मग बीजेपी, एकदा आमदार, दोनदा आमदार, विधानसभा, विरोधी पक्षनेता, विधान परिषद, मंत्री, असा माणूस हे करू शकत नाही. सर्वसामान्य माणसाला माहिती असल्यामुळे नाव पलटलं. घराघरामध्ये विनोदजी सहानुभूती 5 कोटीने सुरुवात केली. सापडले 5 कोटी. मग आता जी बदनामी झाली विनोदजींची, तुम्ही एखादी गोष्ट करताना माणसाला आयुष्यात उठवता, राजकारण सोडावं. पण दादा उद्धव ठाकरे संजय राऊत म्हणतात हे भाजपमधलंच गँगओव्हर आहे. त्याने म्हणायचंच असतं ना. उद्धवजी आणि संजय राऊत काय म्हणतात, प्रामुख्याने संजय राऊत काय म्हणतात, याच्यावर एक पुस्तक तयार होऊ शकतं. आणि काय म्हणाले आणि काय निष्पन्न झालं याच्यावर आणखीन एक पुस्तक होऊ शकतं. त्यामुळे उद्धवजींनी आणि संजय राऊतांनी म्हणायचं असतं. पण मला उद्धवजी आणि संजय राऊतांनी म्हणायचं आहे की विनोदजी तुमचे जवळजवळ गेले 40-42 वर्ष मित्र आहेत. तुम्हाला असं वाटतं की ते असं करते? मग अशा वेळेला तर हे आपण पाळलं पाहिजे ना
की बाबा चौकशी करावी वगैरे विरोधी पक्षाने काही म्हणाला चौकशी करावी म्हणाले. दादा मुख्यमंत्री कशी ओळखता विनोद? मुख्यमंत्री भाजपचा होणार की महायुतीचा होणार? केंद्र ठरवेल. महायुतीचाच होणार, महायुतीचाच होणार, पण तो कोणाचा होणार हे केंद्र ठरवेल. दादा विनोद तावडेंचं नाव आणि होतं सुदैवाने काय झालं आहे की जरी एकनाथजींची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे वेगळे पक्ष आहेत, त्यांना वेगळं अस्तित्व आहे, स्थान आहे, महत्त्व आहे, रिस्पेक्ट आहे, तरी ते दोघेही मोदीजींना मानतात. त्यामुळे तिघांचं पण म्हणणं आहे की भाई हम क्यों तय करें, प्रचार किया मीटिंग होगा, ते इसको रिजल्ट लगेंगे, जो करना है वो दिल्ली करें. विनोद तावडेंचा राजकीय गेम झाला असा विरोधकांकडून टीका केला. कारण हितेंद्र ठाकूर म्हणाले होते की भाजपच्या बड्या नेत्याकडून पीक मिळाली. असं राजकारणात म्हणायचं असतं, पण असं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती पायही तोडली. रोज उठून जे काही भाषा वापरतात म्हणायची आवश्यकता आहे की आता यापुढे ज्याच्यावर तुम्ही बोलता तो तुमच्या शू मोठं आम्ही लावू असं लोकांनी म्हणण्याची वेळ आली. त्यामुळे कोणी काय म्हणायचं विरोधकांना तसं म्हणावं लागतं. पण हितेंद्रजींनी मला हितेंद्रजींना मानलं पाहिजे की त्यांनी ते कल्चर दाखवलं की त्या सगळ्या घराड्यातून त्यांनी विनोदजींना बाहेर काढलं आणि ते त्यांना बरोबर घेऊन बाहेर पडलं. इट्स अ कल्चर ऑफ महाराष्ट्राचं. एक घटना घडली, शांत इकोसिस्टम डेव्हलप करायची. दादा यावेळी पक्ष फुटलेले आहेत, तर काय लीडवर तुमचा काही परिणाम होईल असं वाटतंय? पक्ष काय झाले? फुटलेत, 2 पक्ष फुटलेत. ते माझ्या लीडवर कोथरूडमध्ये भयंकर वाढेल. संध्याकाळी तुम्हाला एका बंद पाकिटामध्ये सील करून पाकिट टाकतो. 23 तारखेला दुपारी 1ला उघडायचं आणि टॅली नाही झालं तर मला सांगायचं. रोल आता कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला हक्क बजावलेला आहे मतदान करून. तर आपण नक्की त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दादा, तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? हॅलो, हा हे संपलं बघ. हॅलो, संपलं हे. अजून एक ते कॅमेरामन आहे, तो आतमधले शॉर्ट्स त्याला मिळालेले. जर तो भेटला ना मग तुला देतो ते लाईव्हने.